आणि यानंतर अन्य काही बातम्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 20वा वर्धापन दिन सोहळा। रायगडाच्या पायथ्याशी वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडणार। कार्यक्रमासाठी राज ठाकरे पोहोचले तर मनसेकडून आज सदस्य नोंदणीचा शुभारंभ केला जाणार। राज ठाकरेंनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या। 20 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विकास, अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या हितासाठी झटणारी एक संघटना ही कल्पना घेऊन पक्षाची स्थापना झाली। राज ठाकरेंची पूस। किल्ले रायगडावरील शिरकाई माता मंदिर परिसरात मनसे कार्यकर्त्यांकडून शंखनाद। मनसेच्या वर्धापन दिनाचा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। आज पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार। महापालिका आयुक्त नवल किशोर राम अर्थसंकल्प सादर करणार। कोणत्या नवीन प्रकल्पांना तरतूद मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष। मनसे नेते अविनाश जाधव यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। सामाजिक न्याय विभागात अनियमितता आणि घोळ असल्यानं चौकशीची मागणी। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यालयातील खासगी सचिवावर पत्रातून आरोप। हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या पदयात्रेला सुरुवात। कळमनुरीमधून हिंगोलीच्या दिशेने पदयात्रा निघाली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आज हिंगोलीमध्ये विविध मागण्यांसाठी पदयात्रेचं आयोजन। नागपूरच्या एसबीएल कंपनीत झालेल्या स्फोटाप्रकरणी आणखी एका महिला कामगाराचा मृत्यू। दुर्घटनेतील मृत कामगारांची संख्या 22 वर। रोशनी उमाठे या 32 वर्षीय कामगाराचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला। रत्नागिरीतील खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमधील केमिकल कारखाना स्फोट प्रकरणी कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल। डॉक्टर खान इंडस्ट्रीयल कंपनीच्या केमिकल कारखान्यात शुक्रवारी झालेल्या भीषण स्फोटात 11 कामगार गंभीर जखमी झालेत। वर्ध्यातील हिंगणघाट इथे मध्यरात्री कापड दुकानाला आग। 4 दिवसातली ही चौथी घटना। हिंगणघाटमध्ये आग लागल्याच्या घटना वाढल्या। कचरा जाळल्यानं आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची शक्यता। नाशिकच्या डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येनंतर माहेरच्यांकडून पतीवर गंभीर आरोप। तर पती निलेश जेजुरकर यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा मनीषा यांच्या कुटुंबियांचा आरोप। फरार निलेश जेजुरकरचा शोध सुरू। बहिणीने फिर्याद दिली आहे, त्यावरून आम्ही डॉक्टर जेजुरकर यांच्याविरुद्ध कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास चालू आहे। त्या फिर्यादीमध्ये त्यांनी म्हणल्याप्रमाणे डॉक्टरांचा घरात असलेल्या संबंधावर कायम वाद होत होते आणि त्याच्यावरून त्या मॅडमने आत्महत्या केली आहे अशी फिर्याद दिली आहे। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय महिला दिनालाच एका गर्भवती महिलेची उपचारांसाठी वणवण पाहायला मिळाली। मध्यरात्री वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचं कारण देत शासकीय रुग्णालयांना ऍडमिट करून घेण्यास नकार दिला। अखेर एका खासगी रुग्णालयात महिलेवर उपचार करण्यात आले। पालघर जिल्ह्याच्या डहाणूतील वडकून इथे ही घटना घडली आहे। संभाजीनगरात विष्णुनगर परिसरामध्ये 2 तरुणांच्या अंगावर ऍसिड फेकलं। हल्ल्याचं कारण अस्पष्ट। गॅरेजमध्ये दुचाकी दुरुस्तीचं काम करणाऱ्या कामगारासह एका ग्राहकाच्या अंगावर अज्ञात व्यक्तीचा हल्ला। जवाहरनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल। यवतमाळच्या वडकी परिसरातील वर्धा नदीच्या रोहिणी घाटावर महसूल आणि पोलीस विभागाची अवैध वाळू उपशावर धाड। 11 ट्रक टिप्परसह 1.5 कोटींची वाहनं जप्त। तर घटनेप्रकरणी 20 जणांवर गुन्हा दाखल। पिस्तुलाचा धाक दाखवून पळ काढणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना पोलिसांकडून अटक। पेट्रोल पंपावर पिस्तूल दाखवून पळ काढतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। सोलापूर धुळे महामार्गावरील वाशी फाट्यावरील मध्यरात्रीची घटना। लखन मोहिते आणि दिनेश चव्हाण आरोपी। एअरगनसह बाईक जप्त। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांची तुलना कठपुतलीसोबत। एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा। कार्यकर्त्यांनी 6 मार्च रोजी विनापरवानगी प्रशासकीय भवन परिसरामध्ये आंदोलन केलं होतं। बच्चू कडूंच्या पदयात्रेचा आजचा शेवटचा दिवस। आज सलोना ते चिखलदरा भव्य पदयात्रा। तहसील कार्यालयाला घेराव घालण्याचा बच्चू कडूंचा इशारा। पत्राचाळ रहिवाशांचं पुन्हा एकदा आंदोलन। म्हाडाच्या विरोधात रहिवाशांची साखळी उपोषणाला सुरुवात। आज स्थानिक आमदार विद्या ठाकूर, सुनील प्रभू लक्षवेधी मांडत प्रकरण सभागृहात मांडणार।
सिंधुदुर्गात बहुतांश भागात दाट धुकं, आंबा आणि काजू बागायतदारांची चिंता वाढली. पहाटे धुक्याची चादर आणि दुपारी कडक ऊन अशा लहरी हवामानामुळे मोहोर जळण्याची आणि पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती. बुलढाण्यात 2.5 लाख भाविकांच्या उपस्थितीत सैलानी बाबांचा 119वा संदल संपन्न. मुजावर परिवाराकडून निवासस्थानी सैलानी बाबा दर्गापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. महामुंबईला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा. ऊन तापणार, तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांवर जाण्याची शक्यता. भारताच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव अहमदाबादमधील मारुती मंदिरात. सूर्यकुमारनं हनुमानांचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भारतीय विजयाच्या शुभेच्छा दिल्या. T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाच्या ऐतिहासिक आणि संस्मरणीय विजयाचं मुख्यमंत्र्यांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलं. भारतीय क्रिकेट संघाच्या विजयानंतर नाशिकच्या नांदगावमध्ये डॉक्टर असोसिएशननं जल्लोष केला. रंगांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. भारतीय संघानं T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पंढरपुरात तुफान जल्लोष. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्र येऊन फटाक्यांची आतिषबाजी, ट्रकवर चढूनही चाहत्यांचा जल्लोष. कोल्हापुरात क्रिकेट प्रेमींकडून जल्लोष साजरा. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत फटाके फोडत आनंद व्यक्त केला. बीडच्या परळीमध्ये भारताच्या T20 विश्वचषकातील विजयानंतर नागरिकांचा जल्लोष. राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात जल्लोष साजरा. विजयानंतर भारत माता की जय, जय श्रीरामची घोषणाबाजी. भारताच्या विजयाच्या जल्लोषानंतर अमरावतीमध्ये तरुणांची हुल्लडबाजी. राजकमल चौकात तरुणांकडून अंगावर फटाके फेकत जल्लोष साजरा करण्यात आला होता. पोलिसांनी गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. पाहत रहा ABP.